विलिनीकरण तुर्तास तरी होणार नाही हे दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलंय। विलिनीकरण होणार नाही तसा प्रस्तावही नाही असं प्रफुल्ल पटेल म्हणाले, तर शशिकांत शिंदेंनी यापुढे आम्ही भूमिका मांडणार नाही असं म्हटलं। पण पूर्णपणे दरवाजे बंद झालेत का, पाहूयात हा रिपोर्ट। मी स्पष्ट सांगतो, विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये आमच्या पक्षाकडून आता कुठल्याही प्रकारचा नो कमेंट। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून हे आता स्पष्ट झालं की विलिनीकरणासाठी ते पुढाकार घेणार नाहीत। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनीच त्यावर पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका मांडली। विशेष म्हणजे हे वक्तव्य प्रफुल्ल पटेलांच्या पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेनंतर लगेच आलंय। प्रफुल्ल पटेल असं म्हणाले की अजितदादांच्या मृत्यूनंतर विलिनीकरणाची चर्चा शरद पवारांच्या पक्षाकडनं होत आहे ही अतिशय दुर्दैवी आहे। त्यांनी माध्यमांमध्ये बोलण्यापेक्षा आमच्याकडे येऊन चर्चा केली असती तर त्यावर भूमिका मांडली असती। पण आता विलिनीकरणाचा विषय थांबला आहे आणि आता तरी विलिनीकरण होणार नाही तसा प्रस्ताव सुद्धा आलेला नाही। म्हणजेच आता दोघांकडूनही विलिनीकरणाला तुर्तास ब्रेक लागलाय। या बाबतीत मी बोलणार नाही, कारण त्यांची भूमिका त्यांनी मांडायची आहे। आम्ही विषय आता हा मी सांगितलं नाही की आता आदरणीय पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परत जोमाने उभा करून आम्ही काम करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतोय। दादा असताना तुम्ही एकत्र येणार होता, आता सुनेत्रा वहिनींच्या सोबत जर तुम्ही एकत्र येणार असाल तर सुनेत्रा वहिनींना तुम्ही सगळी सूत्र देणार का राष्ट्रीय अध्यक्ष? हे आता मी याच्यावर काही कमेंट्स करणार नाही, नो कमेंट्स। मी स्पष्ट सांगतो, विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये आमच्या पक्षाकडून आता कुठल्याही प्रकारचा नो कमेंट। 12 फेब्रुवारीला विलिनीकरणाचं ठरलं होतं हे आतापर्यंत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं सांगण्यात आलं। पण 12 तारीख निघून गेली आणि विलिनीकरणाची आशा सुद्धा मावळली हे प्रफुल्ल पटेल आणि शशिकांत शिंदे यांच्या बोलण्यामधून दिसतं। पण त्याचवेळी तटकरे आणि शशिकांत शिंदे या दोन्ही प्रदेशाध्यक्षांकडनं प्रस्तावाच्या नावावर भविष्यात चर्चेसाठी एक खिडकी मात्र खुली ठेवण्यात आली आहे। सुनील तटकरे असं म्हणाले की पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रस्ताव आला तर चर्चा होईल। शशिकांत शिंदे यांनी सुद्धा म्हटलंय की आमच्याकडून पुढाकार घेतला जाणार नाही, सुनेत्रा पवारांनी ठरवावं आणि तसा प्रस्ताव दिला तर चर्चा करू। म्हणजे पहिले आप अशी दोघांचीही भूमिका आहे। या संदर्भातला निर्णय जेव्हा केव्हा कोण चर्चा सुरू करेल त्यावेळेला वहिनी आहेत, कारण त्या आमच्या नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत। उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आणखीन पक्षाची जबाबदारी त्यांच्यावरती येईल आणि पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी आहेत। या संदर्भामध्ये एखादा प्रस्ताव किंवा एखादा विचार कोणी मांडला तर मग त्या बाबतीमध्ये पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये चर्चा होऊ शकते। मी वारंवार कालपासून किंवा नेहमी स्पष्ट केलेलं आहे की त्या संदर्भातला विषय हा तिकडून ज्यावेळेला सुरू होईल त्यावेळेला त्याच्यातली चर्चा होईल। आता मला सातत्याने विचारलं जातं, मग NDA बरोबर ते आम्ही या पक्षामध्ये NDA बरोबर राहिलेलो आहे, NDA मध्ये राहिलेलो आहे, मग NDA बरोबर राहिलं का नाही, त्यांच्यावर आघाडी करायची का नाही करायची, आता त्या पार्टीचा त्या पक्षाचा आता अधिकार राहिलेला आहे, सुनेत्रा वहिनींचा अधिकार राहिलेला आहे। त्यांनी ठरवावं, मग त्यांच्याकडून प्रस्ताव आल्यानंतर तो कसा करायचा, तो स्वीकारायचा नाही स्वीकारायचा, कसं करायचा, हा चर्चा आता आम्ही वरिष्ठ पातळीवर करू। कारण आता जो चर्चा करणाराच नेता नाही आमचा किंवा पक्षाचा त्यांचा प्रमुख राहिलेला नाही, त्यामुळे त्याच्यावर आता आम्ही काय जर विषय करणं योग्य वाटत। आता जर कोणीही कोणाला समजा प्रस्ताव दिलाच तर प्रश्न हा उरतो की विलिनीकरण करताना एकमेकांची भूमिका काय असेल, किंवा 12 तारीख जर ठरली होती तर शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेमध्ये सहभागी होणार होती का, की अजितदादा या सत्तेमधून बाहेर पडणार होते? यावर पवारांच्या राष्ट्रवादीकडनं खुद्द प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं की दादांसोबत यावर काही ठरलं नव्हतं। जिल्हा परिषदेच्या निवडणुका संपल्यानंतर म्हणजे 9 तारखेनंतर चर्चेला सुरुवात होणार होती आणि विलिनीकरणाचं सूत्र ठरवणार होतो। या संदर्भामधल्या निवडणुकीच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काय करायचं याचा बेस ठरवण्याच्या संदर्भातला निर्णय जो होता हा आफ्टर इलेक्शन नंतर लगेच करायचा ठरला होता। ते सूत्र काय, हे सूत्र सांगण्याच्या संदर्भातली भूमिका त्या वेळेला जी चर्चा होणार त्यावेळेला होणार होती। आता त्यांच्या मनातलं काय, माझ्या मनातलं काय, हे आता गेल्यानंतर काय सांगायचं, आता हे कोणी विचारायला पाहिजे। NDAशी चर्चा करायची ते की आम्ही करायची का, ते त्यांनी करायला पाहिजे। इथे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं संजय राऊतांचा दावा आहे की दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणारच नाही। भविष्यामध्ये या पक्षाचं काय होईल, हा पक्ष मर्ज होईल का भाजपात, विलिनीकरण झालं त्या पक्षाचं भाजप बरोबर विलिनीकरण होईल, हे तुम्हाला मी सांगतो।
आणि एकनाथ शिंदेचे सुद्धा. जसं युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आहे तसं युनायटेड नेशन ऑफ भाजपा होणार. जेव्हा आपण पोलीस स्टेशनमध्ये जातो त्यावेळेला पोलीस स्टेशनमध्ये एक नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स नावाचा प्रकार असतो. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या नॉन कॉग्निझेबल आयटमबद्दल कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता मला वाटत नाही. शिवसेना ही सोनिया गांधी आणि राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंच्या हाती जात नाही ना, ह्याची त्यांनी काळजी करावी. म्हणजे झालेल्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उबाठाची झालेली पिछेहाट ह्याचं चिंतन मनन त्यांनी केलं तर चांगलं जाईल. दोन्ही राष्ट्रवादींचं एक होणं हे प्रफुल्ल पटेल आणि शशिकांत शिंदे यांच्या वक्तव्यावरून तुर्तास बारगळले. दुसरीकडे सुनेत्रा पवार मीडियासमोर आलेल्याच नाही. भविष्यातही एक व्हायचं असेल तर सुनेत्रा पवारांची भूमिका महत्वाची असेल. दिल्लीहून प्रमोद जगतापसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.